ही चांगली गोष्ट आहे. जरी इराणच्या दृष्टीनं ही दुःखद गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा ही दुःखद घटना आहे. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीनं ठार करणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडनॅप करून न्यूयॉर्कला आणणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चिथावणी देणं, या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्ह आहेत. कोणी असते त्या देशातली सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेनेच करायला पाहिजे. उद्या नरेंद्र मोदी यांच्या विषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं की मी ते सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उलथवून टाकेन, आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू. उद्या इस्रायलला वाटलं की मोदी आमचं ऐकत नाहीत आता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलेले आहेत राष्ट्रहिताचे, म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही. पण जर इराणच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोक मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं. आणि इराणमध्ये किंवा गाझामध्ये जो नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं. याचं कौतुक इस्रायलला असेल, अमेरिकेला असेल, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही. भारताच्या सागरी हद्दीमध्ये नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोहोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इराणच्या नौदलातली एक युद्ध नौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपती समोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचा सुद्धा भारताकडून निषेध होत नाही. हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे. हो सर, हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच. जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव. पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतोय की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला पाहावं लागतं.